मथुरे नगराचा राजा उग्रसेन मथुरे नगराचा राजा उग्रसेन त्याचा पुत्र कंसबाळ त्याचा पुत्र कंसबाळ राज्य चालवी आनंदाने राज्य चालवी आनंदाने राज्य चालवी आनंदाने राज्य चालवी आनंदाने
त्याच्यावर का चिंटूवर गेलेला ना मग ऐकतो का तर काय तर सांगायला लागला काय सांगितलं रे पप्पा हाय घरात आता पप्पा घरात आहे म्हटलं तर मी कशाला विचारतोय अजून कुठं आहे अरे मग पप्पा घरात काय करतोय त्याला विचारलं नाही ना एवढा मग तू मग काय विचारू आता परत हा बघ चिंटू इथंच आहे कुठे गेला पोरगा बघितलं मग हे जाऊ दे मी बघ दमलोय बघ एवढं आता हे एवढं हँडल करायची राहून मी काही एकट्याचं काम आहे का रिॲक्शन केले लय दमला लय दमलोय जरा आराम करतोय काय चिंटूय बरोबर ना आराम करतोय महाराज आले की मला उठव एक गाडी माझी बघ काय मी तुला तीनदा बघतो सुकसुक करी तीनदा सुकसुक सुकसुक म्हणजे मला तेवढंच येतं तेवढंच काय बरं काही असेल तू मला लगेच उठव माझी साला काढला तुला सोडणार नाही बघ हा चालेल हा बघ ना मी तीनदा सुकसुक केलं कुठे का हा तीनदा बघ हा चालेल मग आराम करतो मी हा बिंदास पडे कडक आराम पडे होणार आता बघ आता काय माझं घर नाही करणार बसू काय हा बस याचा एकुलता एक पुत्र कंस त्याच्या कुलामध्ये जन्म झाला. आई वडिलांच्या पोरकट काळामुळे आई वडिलांकडून राज्य काबीज केलं. माझ्या पाठची बहीण देवकी हिचं थाटा मोठात लग्न लावून रस्ती गल्लो गल्ली वरात मिळवली. आणि तेवढ्यात सावध राहा. देवकीच्या पोटी होणारा पुत्र हा तिचा वैरी आहे हे कळताच ओची आग मस्तकाला लावून ठेवली. अरे कौन भैया आया है? भैया अरे भैया आया है. अरे मुस्तिक कुठं आहे? अरे तेरा नाती आलाही नाही रे. तुझे पाय ये समोर आहे. तुला पूजेचा तीर्थ महाप्रसाद देतो. कुठे जाणार? सांगा जरा तुझे पाय पडे गेला. कुठे जाणार? तुझ्या पाय पडे गेलाय तो. तुला बघितला अरे भैया अरे म्हातारे में सुरसुरी कोण आहे तिकडे? महाराज. अरे बाळका अरे हे जानोर महाराज कोण आहे हे ते? मी दीनदयाळू बाळक आहे. दयाळू दीनदयाळू दयाळू
राज्यात नोकरी मिळेल का महाराज? राज्यात नोकरी हे कुठं वॅकेन्सी आहे का आपल्या महाराज एकाची बायको पळून गेली ते मिळेल का महाराज? दुसऱ्यांच्या बायकांची ह्याला काय बनलेलं? त्याचा प्रश्न मी सोडवला बरोबर आहे चिंटू. माझ्या चरणापाशी आलेला आहे. त्याला आशीर्वाद दिलाच पाहिजे. ते चांगलं दिस. मी काय म्हणतो? बोला महाराज. अरे त्याची पळून गेले मग त्या चिंटूची देस. काय केलं महाराज? चिंटूची गेली तर त्या पप्प्याची देस. मग पप्प्याची गेल्यावर काय करणार महाराज? अरे पप्प्याची गेली तर तुझी देस. महाराज अजून कोणाची गेले का बघा हे. महाराज मी तुमच्यासाठी तोफा आणलाय. अरे वा तोफा 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 आणि लाया ला इधर आहे. साला काढला कितला मिळवला कितला आहे बघ. आता गेलाय कुठं? गेलाय कुठं बघ. गेलाय कुठं? काय तुझा कान सांगितलं होतं? सांगितलं उत्तम. अरे किती वेळ तुला हलवीत होतो? कामट्या मोडला होता माझ्या. हा आणि भात जोडायला काम होईल आता काय शेती करताय गेले पुढे पण आता काय तिथं आपण शोधूच. सुदामा. अरे बाबा गोकुळात काय खरं दिसत नाही. मी काय म्हणतो माहिती आहे बोल. अंधार ना वेगळाच दिसतोय बा आजचा. अरे इकडे फार हल्ले चालले. जनता सगळी भयभीत झाली. कौस मामा येत आहेत आपल्या सगळ्या गाई गुरांची
शेतीची त्याने घासघूस करायला घेतली. म्हणतोस तरी काय आपण देव बाप्पाला सांगायला पाहिजे. देव बाप्पा जोरात बोल. काळजी करू नका, मी बघतोच त्या मामाला. ठीक आहे. आम्हाला काय प्रश्न आहे. देवा तुम्ही गोकुळात जा, तोपर्यंत आम्ही यमुना डोळ्यावरती थोडी मस्ती करून घेतो. काय समजत नाही तर झोपायला येतो गणपती एवढ्यात तो कंस साजरा करायचं रे काय? एवढ्यात कंस साजरा करायचं काय? येऊ दे ना. अरे दोन गडी आणि एक गाडी आलाय. अरे थांब, चौकशी चालू आहे. ए भाई होय बटरवाले मी इकडे. अरे हा कोण? हा वाली. आज रामनवमी झाला असेल दर्शन द्यायला. ए बबन हा कोण रे? हा कोण? अरे येड्यानं तुमची ड्युटी सकाळी आहे. अरे बीएमसी वाले सकाळी येतील. पत्रावळी आहेत ना, त्यांच्याकडे द्या. आणि हा कोण रे? हा इसम कोण? तुमच्याकडे नावी नाही मग याला जरा सोडपडावा. तुम्हाला सोडपडा तर हाल काय इकडे इकडे काय मग तू आलेला कुठलं? आम्ही पाहून आलेलो. सुदामा बघायला आलाय. पोरगी आता असेल तर द्यावं. नाही इकडच्या पोरी बघू नकोस. तुला तुझी नजर वाईट. मला सांग, आणि ह्याला कशाला नाही? ह्या विसावऱ्याला त्याला काय कापायचं आहे? आता काय अगोदरचे दिवस आले? अरे तो कोण आहे माहितीये काय? कोण? अरे तो मामा आहे, तुमचा मामा. आमचा मामा? हा. आमच्या आईला भाव होता. भाव होता. आम्ही उगाच आपल्या मामाच्या गावाला गेला आगी गाडी बघायचंय नको. विचारून बघा. त्या तिकडच्या इकडे बोलव. हा बोलत का नाही रे? याला कमी ताकदीचं इंजेक्शन दिलं वाटतं. ऐकतोय काय बोलतोय? अरे ड्युटी पे उसका पहिला दिन है. राईटला या. बघा करून बॅग करून तू चौकशी कर. चौकशी कर. त्याला सवय आहे चौकशा करायच्या. त्याला घे. चौकशी कर. अरे सुदामा चौकशी करतो. खाली बघितलंच लोमतं काय? सुदामा येड्या हे लोमतं ना तेच लय झोमतंय रे. गोकुळातला कृष्ण. अरे तुमच्याकडे पण कृष्ण आहे? हा काय कृष्णा? अरे अरे याला अंदाज कशाला? अरे मी विचारत तुला चुकीचं वाटलं ना, आता घे. शिपाई लवकर घ्या यांच्याकडून. त्यांना सांगा पटकन बोलावं म्हणून. उडाला यांचा फ्यूज उडाला दोघांचा एकदम. ऐक मी तुला सांगतो. अरे त्यांना सांग सरळ विचारा की तुमचे कृष्णदेव सांग. म्हणजे आमच्या देवांच्या दरबारात आले, आमच्या गोकुळात आले. त्यांना कुठले माहितीये? मग त्यांना म्हणा विचारा की आमचे कृष्णदेव कुठे आहेत? मी विचारला. ओ मामा इकडे या. कोपऱ्यावर उभं राहू नका. इकडे बोलले का? बायका बोलणं आहे ना. सकाळी पण जायचं असेल बघायला स्टेशनला 9-7ची गाडी. मामानू तुम्हाला आमचे देवबाप्पा हवेत ना? कृष्णदेव आमचे देवबाप्पा. हो देव असताना तुला शिपाई
सुदामा बोला देव बापाला बोलव. अजून नको दोन, उद्या येणार नाही कोण. अगं बाई मगाशी मला तिथे कृष्ण होतो आणि तुझ्यात हिंमत असेल होईत असतात. म्हणजे आम्ही कोण आहे त्यांचे? अरे आम्ही त्यांचे शूरवीर संतीचे सौंदडी. मामा बघूया किती काढतोस कामा. पहिला ह्याला पाठव, पहिला ह्याचा बळी देतो. त्याला नाही आता साकटला तर कशाला हवं. हा सुदामा, हो सुदामा तू आवाजलास का? अरे मी काय फटका ऐकलं देणं. मी घाबरत नाही. हे मी घाबरलो जरासा भिताय. मी भिताय. तू भिताय. हा मामाच्या हातात लावणाऱ्या बाजूला घे. विसरलास तू एक काम कर. तो बकऱ्याला तिकडचा तू त्याच्याकडे बघ जरा. अरे कृष्णा तुझ्या हातात एवढे मिळत असेल तर होईल तसे.